तुम्ही कधी रेल्वे प्रवासादरम्यान फलाटावरच्या नळावरून किंवा वॉटर कूलर मधून पाणी प्यायला आहात का? जर उत्तर होय असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची. देशातील 512 रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत मोठ्या त्रुटी आढळल्यात. फक्त पाणीच नाही तर तब्बल 458 स्थानकावर शौचालय, उतरालय, बसण्याची व्यवस्था यांसारख्या किमान आवश्यक मूलभूत सुविधा सुद्धा अपुऱ्या असल्याचं या अहवालात उघड झालंय. तर जाणून घेऊयात कोणकोणत्या स्थानकात पिण्याच्या पाण्यात त्रुटी आढळल्या. नुकताच संसदेत सादर झालेल्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅगच्या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अहवालानुसार सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, लोणावळा, कोइंबतूर आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख स्थानकांवरील वॉटर कूलरच्या नमुन्यांमध्ये ई कोलाय यासारखे धोकादायक जीवाणू आढळले. एवढंच नाही तर 6 रेल्वे झोनमधील 59 स्थानकांवर तर पिण्याच्या पाण्याची कोणतीही जीवाणूशास्त्रीय तपासणीच करण्यात आली नव्हती, हे सुद्धा आढळले आहे. ई कोलाय जीवाणू म्हणजे काय ते पाहून घेऊया. ई कोलाय जीवाणू अनेक ठिकाणी आढळतो, मात्र हा जीवाणू पोटात गेल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ई कोलायच्या काही प्रकारांमुळे अतिसार आणि अन्न विषबाधा होऊ शकते. पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि पोटात कळा येऊ शकतात. काही संसर्गामध्ये रक्तमिश्रित जुलाब आणि ताप येऊ शकतो. गंभीर संसर्गात डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो. काही गंभीर प्रकारांमध्ये मूत्रपिंडीवरही याचा परिणाम होऊ शकतो. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून गंभीर बाब समोर आली. त्यानुसार 12 ऑगस्ट रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या या अहवालात देशातील 512 रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेतही त्रुटी आढळल्या. प्रवाशांकडून तहान भागवण्यासाठी वॉटर कूलर किंवा प्लॅटफॉर्मवरील नळांचा वापर केला जातो. मात्र तपासणी दरम्यान काही स्थानकांवरील वॉटर कूलर आणि प्लॅटफॉर्मवरील नळांमधून घेण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये जीवाणूंचे अस्तित्व आढळले. कोइंबतूर, पालक्काड, हैदराबाद, सीएसएमटी, कल्याण, लोणावळा आणि मधुपूर यांसह अनेक स्थानकांवरील वॉटर कूलरमध्ये ई कोलाय आढळून आले. या अहवालात केवळ पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेपुरते निरीक्षण मर्यादित राहिले नाही. प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. तब्बल 458 स्थानकांवर किमान आवश्यक प्रवासी सुविधा अपुऱ्या असल्याचं आढळून आलं. यामध्ये शौचालय, उतरालय, नळ, बसण्याची व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे. आता या अहवालामध्ये कॅगच्या रेल्वेला काही शिफारसी आहेत त्या सुद्धा जाणून घेऊया. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर कॅगनं रेल्वेला पाण्याची सर्वसमावेशक गुणवत्ता तपासणी करण्याची शिफारस केली आहे. तसंच पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भातील विहित नियमावलीचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकांवरील पिण्याचे पाणी आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांच्या व्यवस्थेकडे अहवालानं लक्ष वेधलं आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवरील कॅगच्या अहवालानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ सुधारणात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रवाशांना स्वच्छ व पिण्यायुक्त पाणी देण्यासाठी तात्काळ कृती केली जाणार आहे. वॉटर कूलरसह सुमारे 20,000 ठिकाणी नवीन टँक टू टॅप जलशुद्धीकरण प्रणाली आणि रेल्वे नेटवर्कवर अंदाजे 20,000 ठिकाणी एक व्यापक जलशुद्धीकरण व देखरेख प्रणाली स्थापित केली जाणार आहे. पाण्याच्या टाक्या सुद्धा बदलण्यात येणार आहे. याशिवाय पाण्याच्या स्रोतावर आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी, केंद्रीकृत देखरेख आणि उत्तरदायित्व आणि साठवण टाक्यांची नियोजित स्वच्छता आणि देखभाल याचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रगती आणि पाण्याच्या गुणवत्तेचा अहवाल वेळोवेळी प्रकाशित केले जाणार असून ही कृती कॅगच्या सर्व निरीक्षणांवर उपाययोजना करण्याच्या आणि प्रवासाचा एकूण अनुभव सुधारण्याच्या मोठ्या मोहिमेचा एक भाग आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.